Hello dear friends. So today we are going to learn 4.3 Chasing the Sea Monster. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4.3 Chasing the Sea Monster या पाठाचा अभ्यास करणार आहोत. Jules Verne, a French writer, is known as the father of science fiction. Jules Verne यांना एक फ्रेंच रायटर होते आणि त्यांना फादर ऑफ सायन्स फिक्शन म्हणून ओळखले जाते. He wrote about rockets, space travels and submarines when such things were unknown. तर ते रॉकेट्स, स्पेस ट्रॅव्हल्स आणि सबमरीन्स म्हणजे पाणबुड्या याविषयी लिहितात ज्यावेळी ते अननोन असतात. In this passage from his novel 20,000 Leagues Under the Sea, he describes how people on a ship think of the submarine as an animal and try to chase and hunt it. त्यांचा पाठ 20,000 Leagues Under the Sea या नॉवेलमधून घेण्यात आलेला आहे आणि या पाठामध्ये ते डिस्क्राईब करत आहेत, वर्णन करत आहेत की शिपवर असलेले लोक सबमरीन्सच्या बाबतीत कशा प्रकारे विचार करतात. ते त्या सबमरीन्सला ॲनिमल समजतात आणि त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतात. So our frigate wanted to go back, but the unearthly animal came at us with a speed double our own. So frigate means small speedy ship used in war. जी युद्धामध्ये यूज केली जाते अशी छोटी परंतु वेगवान जहाज. तर आमच्या लढाऊ गलबताला, येथे आपण फ्रिगेटला गलबत म्हणूया, तर आमच्या लढाऊ गलबताला परत फिरायचे होते, परंतु तो गूढ अमानवी प्राणी आमच्यापेक्षा दुप्पट वेगाने आमच्यावर चाल करून आला. आम्ही हबकलो. मोर स्टर्न दॅन अफ्रेड वी स्टूड म्यूट अँड मोशनलेस. तर भीतीपेक्षाही थक्क झालेले आम्ही दिग्मूढ आणि स्तब्ध होऊन पाहत होतो. ॲनिमल कॉट अप विथ अस, प्लेड विथ अस. आमच्याशी खेळ करीत त्या प्राण्याने आम्हाला गाठले. It made a full circle around the frigate and wrapped us in sheets of electricity that were like luminous dust. तर गलबताभोवती त्याने एक गोल फेरी मारली आणि चमचमत्या धुळीप्रमाणे उसळलेल्या विजेच्या लोळामध्ये त्याने आम्हाला गुरफटून टाकले. At any instant it could have dashed against our ship. कोणत्या क्षणी तो आमच्यावर धडकू शकला असता. या जहाजातले लोक असं समजत आहेत मोठा प्राणी त्यांच्या शिपच्या आजूबाजूला फिरतो आहे. तो प्राणी नसून एक सबमरीन आहे, एक पाणबुडी आहे. Meanwhile, I was surprised to see that our warship was fleeing, not fighting. दरम्यान आमची युद्धनौका लढण्याच्या ऐवजी पळ काढू लागली. हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. I commented on this Commander Farragut. His face, ordinarily so emotionless, showed great astonishment. कमांडर फॅरगटपाशी मी हे बोलून दाखवलं. एरवी निर्विकार असणाऱ्या त्यांच्या चेहऱ्यावर मोठे आश्चर्य पसरलेले दिसत होते. प्रोफेसर ॲरोनॅक्स, he answered me. I don't know what kind of fearsome creature I'm up against. And I don't want my frigate running foolish risk in all this darkness. ते म्हणाले की प्रोफेसर ॲरोनॅक्स, कोणत्याही भयंकर प्राण्याशी मला सामना करावा लागणार आहे याची मला कल्पना नाही आणि या डार्क गडद अंधारात कोणत्याही प्रकारचा अविचारी धोका पत्करून मी माझ्या जहाजाला संकटात टाकू इच्छित नाही. म्हणजे माझी इच्छा नाही की मी माझ्या जहाजाला संकटात टाकावं. Besides, how should we attack this unknown creature? How should we defend ourselves against it? शिवाय या अज्ञात प्राण्यावर आपल्याला म्हणजे हा प्राणी कोण आहे, काय आहे ते आपल्याला माहीत नाही, अशा प्राण्यावर आपण हल्ला कसा करणार आहोत, त्याच्यापासून स्वतःला कसे वाचवणार आहोत. लेट्स वेट फॉर daylight and then we'll play a different role. तर सकाळ होण्याची वाट पाहूया आणि मग आपण दुसरी एखादी युक्ती लढवू. द होल क्रू स्टेड ऑन देअर फीट ऑल नाईट लॉंग. ती अख्खी रात्र जहाजावरील संपूर्ण कर्मचारी गटाने डोळ्यात तेल घालून काढली. खूप त्यांनी लक्षपूर्वक ती रात्र काढली. वन इवन थॉट ऑफ स्लीपिंग.
झोपण्याचा विचारही कुणाला आला नाही. अनेबल टू कम्पीट विथ द मॉन्स्टर स्पीड आवर फ्रिगेट द अब्राहम लिंकन स्लो डाऊन. तर त्या राक्षसी प्राण्याच्या वेगाशी मुकाबला करण्यास असमर्थ ठरून आमच्या अब्राहम लिंकन या लढाऊ जहाजाने आपला वेग कमी केला. फॉर इट्स पार्ट द ॲनिमल मिमिक द फ्रिगेट सिम्पली रोड विथ द वेव्स बट डिड नॉट लीव द फील्ड ऑफ बॅटल. तर त्या प्राण्यानेही आमचे अनुकरण केले आणि तो लाटांवर नुसते हेलकावे खात राहिला, पण त्याने युद्धाचे मैदान काही सोडले नाही. However, near midnight it disappeared, or to use a more appropriate expressions. तर मध्यरात्रीच्या सुमारास तो दिसेनासा झाला, किंवा असं म्हणणं योग्य ठरेल का की तो विझला. लाईक अ ह्यूज ग्लोवर्म, जणू एखाद्या मोठ्या काजव्यासारखा. ग्लोवर्म म्हणजे काजवा. हॅड इट फ्लेड फ्रॉम अस, तो आमच्यापासून दूर पळून गेला होता का? We didn't know and were filled with fear and hope at same time. तर आम्हाला उमगत नव्हते, त्यामुळे एकाच वेळी भीती आणि आशा यांनी आम्हाला ग्रासून टाकले होते. But at 12:53 a deafening hiss could be heard, resembling the sound made by a water spout expelled with tremendous intensity. पण बरोबर 12:53 कानठळ्या बसतील इतका मोठा आवाज ऐकू आला. एखाद्या नळीतून प्रचंड दाबाने पाण्याचा मोठा फवारा उडतो तसा आवाज. आय देन कमांडर फॅरगट, नेड लँड अँड आय वेअर ऑन दी आफ्टर डेक पिअरिंग इगरली इन टू द डार्कनेस. तोपर्यंत कमांडर फॅरगट, नेड लँड आणि मी डेकच्या वरच्या भागात येऊन पोचलो आणि अंधारात बारकाईने निरखून पाहू लागलो. टेल मी नेडलँड, isn't that the noise cetaceans make when they spurt water from their blowholes? मला सांगा नेडलँड, देवमाशासारखे प्राणी त्यांच्या श्वसन छिद्रातून, जिथून ते श्वास घेतात, तिथून पाण्याचे फवारे उडवतात, तसाच हा आवाज होता ना? व्हेरी नॉईज सर, बट दिस वन्स वे लाऊडर, सो देअर कॅन बी नो मिस्टेक. देअर इज डेफिनेटली अ व्हेल लर्किंग इन आवर वॉटर्स. तोच आवाज सर, पण हा त्याहून कितीतरी जास्त मोठा आहे, त्यामुळे काहीच चूक होऊ शकत नाही. नक्कीच एखादा देवमासा आपल्याजवळच्या पाण्यात लपून बसलेला आहे. नियर 2 o'clock in the morning the core of the light reappeared 5 miles away from the अब्राहम लिंकन. पहाटे साधारण 2 वाजेच्या सुमारास अब्राहम लिंकनपासून 5 मैल अंतरावर तो प्रखर प्रकाशगोल पुन्हा अवतरला. वी स्टेड ऑन द अलर्ट अंटिल डे लाईट, गेटिंग रेडी फॉर ॲक्शन. तर दिवस उजाडेपर्यंत आम्ही अतिशय दक्ष होतो, कोणत्याही क्षणी कृती करण्याच्या तयारीत. व्हेलिंग गिअर वॉज सेट अप अलॉंग द रेलिंग. कठड्याच्या बाजूने देवमाशांना पकडण्याची उपकरणे लावून ठेवलेली होती. आवर चीफ ऑफिसर लोडेड द प्लंडर बसेस which can launch harpoons as far as a mile and long duck guns with exploding bullets that can wound and kill even the most powerful animals. तर आमच्या प्रमुख अधिकाऱ्याने देवमाशाला मारण्याचे भाले मैलभर लांब उडवू शकणाऱ्या बंदुका भरून तयार ठेवलेल्या होत्या आणि सर्वात शक्तिशाली प्राण्यालाही जखमी किंवा ठार करू शकतील अशा या लांब तोफांमध्ये ही स्फोटके भरून ठेवलेली होती. नेडलँड वॉज कंटेंट टू शार्पन हिज हार्पून, अ ड्रेडफुल वेपन इन हिज हँड. नेडलँडने स्वतःचा तीक्ष्ण भाला धार करून हातात तयार ठेवल्यामुळे तो निश्चिंत होता. नेडलँडने काय केलेलं होतं की हातामध्ये स्वतःचा जो भाला होता, त्याचं जे हत्यार होतं त्याला धार करून तो हातामध्ये तयार ठेवलेला होता, त्यामुळे तो निश्चिंत होता. At 6 o'clock they began to break and with dawn's early light. 6 वाजता दिवस उजाडताना तांबडे फुटले तसा त्या प्राण्याचा प्रखर विजेसारखा विद्युत प्रकाश नाहीसा झाला. At 7 o'clock a very dense morning mist spread around us. 7 वाजता आमच्या आजूबाजूला प्रचंड दाट धुके पसरले होते. Blessed spyglasses were unable to pierce it. आमच्या उत्कृष्ट प्रतीच्या
हेरगिरी करायच्या दुर्बिणी देखील त्याला भेदू शकत नव्हत्या. द आउटकम डिसअपॉइंटमेंट अँड अँगर. तर तात्पर्य काय झालं त्याचे की त्यांना निराशा आली आणि त्यांचा संतापसुद्धा झाला, कारण की समोर दुःख असल्यामुळे त्यांना काही दिसत नव्हतं. ॲट 8 o'clock द मिस्ट रोल्ड अवे अँड दी हॉरिझॉन ग्रीव वायडर अँड क्लिअरर. तर 8 वाजता ते दुःख विरलं आणि क्षितिज त्यांना दिसू लागलं आणि आभाळ स्वच्छ झालं. सडनली नेडलँड्स व्हॉइस कुड बी हर्ड. अचानक नेडलँडचा आवाज ऐकू आला. देअर इज द थिंग इन द क्वेश्चन ॲस्टर्न टू पोर्ट. तर तिथे आपल्याला प्रतीक्षा असलेली गोष्ट दिसते आहे, जहाजाच्या मागे पहा. तर नेडलँड ओरडला. एव्हरी आय लुक टुवर्ड द पॉईंट इंडिकेटेड. तर सर्वांच्या नजरा त्या दिशेला वळल्या. देअर अ माईल अँड हाफ फ्रॉम द फ्रिगेट अ लॉंग ब्लॅकिश बॉडी इमर्ज्ड अँड मीटर अबव द वेव्ज. तर तिथे जहाजापासून 1.5 मैलावर एक उंच काळसर आकृती लाटांमधून उसळून मीटरभर वर आली. क्विव्हरिंग व्हायलेंटली इट्स टेल वॉज क्रिएटिंग अ कन्सिडरेबल करंट. थरथरणाऱ्या त्याच्या शेपटीमधून लक्षणीय असा विद्युत प्रवाह निर्माण होत होता. द क्रू वेअर वेटिंग इम्पेशंटली फॉर ऑर्डर्स फ्रॉम देअर लीडर. तर जहाजावरील सर्व कर्मचारी आपल्या वरिष्ठांकडून आदेश मिळण्याची उतावीळपणे वाट पाहत होते. द लॅटर आफ्टर केअरफुली ऑब्झर्विंग द ॲनिमल ऑर्डर द इंजिनियर टू सेल फुल स्टीम टुवर्ड्स द ॲनिमल. वरिष्ठांनी त्या प्राण्याचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर आपल्या अभियंत्याला अत्यंत वेगाने त्या प्राण्याच्या दिशेने जहाज हाकण्याचा आदेश दिला. 3 cheers ग्रीटेड दिस ऑर्डर. द अवर ऑफ बॅटल हॅड साऊंडेड. तो आदेश ऐकून सर्वांनी खूप आनंद व्यक्त केला. अखेर लढाईची वेळ आली होती. फ्यू मोमेंट्स लेटर द अब्राहम लिंकन हेडेड स्ट्रेट फॉर द ॲनिमल. काही मिनिटांनंतर अब्राहम लिंकनने थेट त्या प्राण्याच्या दिशेने कूच केले. अनकन्सर्न द लॅटर लेट अस कम नियरर. इट गॉट अप अ लिटिल स्पीड अँड केप्ट इट्स डिस्टन्स. तर त्यानेही बेफिकिरीने आम्हाला त्याच्याजवळ पोचू दिले. मग त्यानेही थोडा वेळ पकडला आणि आमच्यापासून ठराविक अंतर राखले. तर असं का होत होतं? कारण की तो काही एक प्राणी नव्हता, कोणताही प्रकारचा तो मासा नव्हता, तर ती एक सबमरीन होती, एक पाणबुडी होती. तर त्या लोकांना असं वाटत होतं की हा एक खूप मोठा मासा आहे. दिस चेस ड्रॅग्ड ऑन फॉर अबाउट 3/4 ऑफ an hour without the frigate getting any closer to the sea animal. तर हा पाठलाग जवळजवळ पाऊण तास चालू होता, पण तेवढ्या काळात आमचे जहाज त्या प्राण्याच्या जवळ काही पोचू शकले नाही. ॲट दिस रेट इट वॉज ऑब्वियस दॅट वी वूड नेवर कॅच अप विथ इट. तर या गतीने आम्ही त्याला कधीच गाठू शकलो नसतो, हे उघड होतं. अब्राहम लिंकन गॅदर्ड स्पीड बट सो डिड द ॲनिमल. अब्राहम लिंकनने अजून गती वाढवली, पण त्या प्राण्यानेही तेच केले. इट्स वेंट ऑन फॉर द नेक्स्ट अवर. पुढचा तासभर हा प्रकार चालूच राहिला. द अब्राहम लिंकन वॉज नाव स्पीडिंग सो मच दॅट इट्स मास्ट टेम्बल डाऊन टू देअर ब्लॉक्स. आता अब्राहम लिंकनने वेग इतका वाढवला की त्यामुळे आमच्या शिडाची काठी हेलपाटत खाली आली. जहाजाला जे शिडाची काठी असते ती खाली आली. What a chase! No, I can't describe the excitement that shook my very being. कसला पाठलाग होता तो. नाही, मला हलवून टाकणाऱ्या त्या उत्कंठेचे मी वर्णन करू शकत नाही. तर मला हलवून टाकणाऱ्या म्हणजे आतून मनातून हलवून टाकणाऱ्या त्या गोष्टीचे मी वर्णनच करू शकत नाही. नेडलँड स्टेड ॲट हिज पोस्ट हार्पून इन हँड. तर नेडलँड हातात भाला पकडून त्याच्या जागी स्थिरपणे उभा होता. सेव्हरल टाइम्स द ॲनिमल लेट अस अप्रोच. अनेकदा त्या प्राण्याने आम्हाला स्वतःपाशी पोहोचू दिले. देन जस्ट ॲज दी हार्पुनर वॉज अबाउट टू स्ट्राईक द सिटॅसियन वूड स्टील ऑफ स्विफ्टली. आणि तो भालदार वार करणार तो प्राणी शिताफीने तिथून सटकून जात असे, निघून जात असे. कमांडर फॅरेगट देन डिसाइडेड टू यूज मोर डायरेक्ट मेथड्स. आता कमांडर फॅरेगटने आणखी काही नेमक्या पद्धती
अप्लाय करायच्या ठरवल्या. ही सेड सो दॅट ॲनिमल इज फास्टर दॅन द अब्राहम लिंकन. ते म्हणाले की म्हणजे आपल्या अब्राहम लिंकनपेक्षा तो प्राणी अधिक वेगवान आहे. तर ऑल राईट, मेड मॅन द गन इन दी बो. हरकत नाही मित्रांनो, तर आपली तोफ डागा म्हणजे बंदूक चालवा. आवर फोर कॅसल कॅनन वॉज इमिजिएटली लोडेड अँड लेवल्ड. ताबडतोब तर आमच्या गलबतावरील, आमच्या जहाजावरील तोफेमध्ये गोळा भरण्यात आला आणि तिचा नेम धरण्यात आला. द कॅनोनियर फायर्ड अ शॉट बट हिज शेल पास्ड सम फीट अबव द सिटॅसियन विच स्टेड हाफ अ माईल ऑफ. तोफ चालवणाऱ्याने एक तोफ गोळा उडवला, पण तो त्या प्राण्याच्या काही फूट उंचावरून निसटून गेला. ओव्हर टू समबडी विथ बेटर एम. तर ज्याचा नेम अचूक आहे अशी कोणीतरी तोफ चालवा. कमांडर ओरडला की ज्याचा नेम अचूक आहे अशा कोणीतरी तोफ चालवा. अँड 500 टू द मॅन हू कॅन पियर्स दॅट इन्फर्नल बीस्ट. जो कोणी त्या अमानुष राक्षसाला मारून दाखवेल त्याला $500 इनाम. म्हणजे त्यांनी बक्षीस ठेवलं की जो कोणी त्या प्राण्याला मारेल त्याला $500 बक्षीस मिळेल. काम ऑफ आय, कूल ऑफ फीचर्स अँड ओल्ड ग्रे बियॉर्ड गनर, आय कॅन सी हिम टू दिस डे. तर शांत डोळे, थंड चेहऱ्यावर थंड भाव आणि पांढरी दाढी असलेला एक वृद्ध नेमबाज त्या तोफेच्या दिशेने चालत आला. आय कॅन सी हिम टू दिस डे. तर त्याचा तो चेहरा अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. अप्रोच द कॅनन, पुट इट इन पोझिशन अँड टूक एम फॉर अ गुड व्हाईल. तर त्याने ती तोफ डागली आणि बराच वेळ घेऊन नेम धरला. देअर वॉज अ मायटी एक्सप्लोजन मिंगल्ड विथ चिअर्स फ्रॉम द क्रू. एक जबरदस्त धमाका झाला. सर्व कर्मचाऱ्यांचा जल्लोषही मिसळला. आनंद त्यांना झाला खूप. द शेल रिच इट्स टार्गेट. तोफेच्या गोळ्याने आपले निशाण गाठले. शेल म्हणजे तोफेचा गोळा. तर त्या तोफेच्या गोळ्याने आपले निशाण गाठले. इट हिट द ॲनिमल बट बाउन्स्ड ऑफ इट्स राउंडेड सरफेस अँड व्हॅनिश्ड इन टू द सी 2 miles आउट. तो त्या प्राण्यावर जाऊन आदळला, पण त्या प्राण्याच्या गोलाकार पृष्ठभागावरून उसळी घेऊन तो 2 मैल लांब समुद्रात जाऊन दिसेनासा झाला. ओ ड्रॅट, सेड द ओल्ड गनर इन हिज अँगर. अरे हट, तो म्हातारा नेमबाज संतापाने म्हणाला. दॅट मॉन्स्टर मस्ट बी कवर्ड विथ 6 inch आर्मर प्लेट. राक्षसाच्या अंगावर 6 इंची जाड पोलादी पत्र्याचे आवरण असले पाहिजे असं वाटते, असं तो म्हातारा नेमबाज म्हणाला. द हंट वॉज ऑन अगेन. पुन्हा एकदा शोध सुरू झाला. आवर आफ्टर आवर वेंट बाय विदाउट द ॲनिमल शोईंग द लिस्ट साईन ऑफ विअरीनेस. कित्येक तास उलटून गेले तरी तो प्राणी थकल्याची जरा देखील चिन्हे दिसेनात. हाऊएव्हर इट मस्ट बी सेड दॅट वी टू स्ट्रगल्ड ऑन टायरलेसली. तर अर्थात आम्ही सुद्धा आमचे अथक प्रयत्न चालू ठेवले होते, हे सुद्धा नमूद केले पाहिजे. ॲट 10:50 इन द इव्हिनिंग दॅट इलेक्ट्रिक लाईट रिअपियर्ड 3 miles away from the frigate, just as clear and intense as the night before. तर संध्याकाळी रात्री 10:50 सुमारास गलबतापासून, आमच्या जहाजापासून 3 मैलावर तो प्रकाश पुन्हा एकदा दिसायला लागला. अगदी आदल्या रात्री होता तसाच स्पष्ट आणि तितकाच प्रखर. द मॉन्स्टर सीम मोशनलेस. तर तो राक्षस आता निश्चल होता. वॉज इट अस्लीप परहॅप्स, विअरी फ्रॉम इट्स वर्क डे, जस्ट रायडिंग विथ द वेव्स. तो झोपलेला होता, निद्रिस्त होता की दिवसभराच्या कष्टामुळे थकून लाटांवर नुसता तरंगत होता. दिस वॉज आवर चान्स अँड कमांडर फॅरगट डिसाइडेड टू टेक फुल ॲडव्हान्टेज ऑफ इट. तर हीच आमच्यासाठी योग्य संधी होती आणि कमांडर फॅरगटने त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचं ठरवलं. ही गेव हिज ऑर्डर्स. तर त्याने ऑर्डर्स दिल्या. द फ्रिगेट अप्रोच विदाउट मेकिंग अ साऊंड, स्टॉप 2 cable लेंथ फ्रॉम द ॲनिमल.
तर कोणताही आवाज न करता आमचे जहाज त्या प्राण्यापासून 2 केबल अंतरावर जाऊन थांबले. तर केबल म्हणजे हे सागरी मैल अंतराच्या 1 भाग म्हणजे सुमारे 600 फूट अंतर इतके होते. प्रोफाउंड सायलेन्स reigned over the deck. We were not 100 feet from the blazing core of light, whose glow grew stronger and dazzled the eyes. तर डेकवर शांतता पसरली होती. आम्ही त्या तेजस्वी लाईटपासून, प्रकाश गोलापासून केवळ 100 फुटांवर होतो आणि डोळे दिपवून टाकणारा त्याचा प्रकाश अधिक प्रखर होत होता. Just then, leaning over the forecastle railing, I saw Ned Land below me. त्याचवेळी समोरच्या कठड्यावरून वाकून खाली पाहत असताना आपला तीक्ष्ण भाला परसताना मला नेड लँड दिसला. Barely 20 feet separated him from the motionless animal. त्या निश्चल प्राण्यात आणि त्यांच्यात जेमतेम 20 फुटाचे अंतर होते. All at once his arm shot forward and the harpoon was launched. त्या क्षणी त्याने हात उंच केला आणि भाला फेकला. I heard the weapon make a ringing sound as if it had hit some hard substance. तर त्या हत्याराचा कठीण वस्तूवर प्रहार केल्यावर होतो तसा खण असा आवाज झालेला मी ऐकला. The electric light suddenly went out and the 2 enormous waterspouts crashed onto the deck of the frigate. तो विद्युत प्रकाश अचानक गायब झाला आणि 2 प्रचंड मोठी पाण्याची कारंजी जहाजाच्या डेकवर येऊन आदळली. Racing like a torrent from one end of the ship to the other, toppling crewmen, breaking spare masts and yard arms from their lashings. जहाजाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत उसळलेल्या पाण्याच्या जलप्रपातात त्या जहाजावरील कर्मचारी गडगडले आणि शिडाच्या अतिरिक्त आणि बाह्य काठ्या कठड्याचे दोर तोडून कोलमडून पडल्या. A hideous collision occurred and thrown over the rail with no time to catch hold of it. I was hurled into the sea. तर एक अतिशय भीषण अशी टक्कर झाली आणि कठडा घट्ट पकडायला वेळ मिळण्यापूर्वीच मी त्या कठड्यावरून क्षणार्धात समुद्रात फेकला गेलो. Adapted from 20,000 Leagues Under the Sea by Jules Verne. तर जुल्स वर्न यांच्या 20,000 लीग म्हणजे समुद्री मैल समुद्राखाली या कथेवर आधारित हा पाठ आहे. सो डिअर स्टुडंट्स, आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया.